UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे, मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। पंतप्रधान मोदींकडून काल सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? आता न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांची टीका। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे। सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। जातीवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं, नितेश राणेंची आमदारकी रद्द करून जेलमध्ये टाकावं। ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नितेश राणेंवर हल्लाबोल। कुठलाही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील, कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजित पवारांचा इशारा। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं, शरद पवार गटात पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी, कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। जागा वाटपामध्ये खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन। अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघात दादांचा शेतकरी मेळावा। पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच, बॅनरवरील कोल्हेंच्या फोटोबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण। शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप, भायखळ्याचा गड राखण्यासाठी जाधव मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा। यामिनी जाधवांचा बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचा आक्षेप, बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही, भाजप आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय, सोयीनुसार भूमिका बदलण्याचं काम, ठाकरे गटाची यामिनी जाधव यांच्यावर टीका। 1,500 रुपयात लाडकी बहीण होते का? 2 महिन्यात आमचं सरकार येईल तेव्हा 3,000 रुपये देऊ, संजय राऊतांची नांदेडमध्ये घोषणा। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेमध्ये रात्री 3 तास खलबतं, शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत शिंदे गट दादा गटामध्ये आमनेसामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। येत्या 15 दिवसामध्ये 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष्य, तर भाजपचे 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट। जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोत, मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही। मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। महाविकास आघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार, 125 जागांवर सहमती, उर्वरित जागांवर चर्चा सुरू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजित पवारांचा ब्रेक, लोणावळ्यामधील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द, नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। भास्करराव खदगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब, कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव, कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांच्या विरोधात तक्रार, नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह 3घांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन, दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोड ते वांद्रे सिलिंक मार्गाचं उद्घाटन, प्रवासादरम्यान शिंदेंच्या गाडीचा स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।